नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। आजचा आपला प्रश्न आहे पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत स्पष्ट करा। प्रश्न समजला? नियम म्हणजे सिद्धांत, लक्षात आलं? पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा। आता आपण गृहीते व अपवादासहित स्पष्ट करा हा प्रश्न पाहतोय। इंग्रजी त्याला म्हणतात थेरी ऑफ सप्लाय। सप्लाय म्हणजे पुरवठा, थेरी म्हणजे काय? सिद्धांत, नियम। थेरी ऑफ सप्लाय। आता आपण या सिद्धांताची प्रस्तावना पाहू। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात पुरवठ्याचा सिद्धांत मांडला। कोणी मांडला? प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी। किती साली? 1890 साली। कोणत्या ग्रंथात? अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात पुरवठ्याचा सिद्धांत मांडला। किंमत व पुरवठा यामध्ये सम म्हणजे समान किंवा धन किंवा प्रत्यक्ष संबंध असतो, असे प्राध्यापक मार्शल याने आपल्या सिद्धांतात स्पष्ट केले आहे। किंमत व पुरवठा यामध्ये कसा संबंध असतो? सम म्हणजे समान किंवा धन किंवा प्रत्यक्ष संबंध असतो, असं प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या सिद्धांतात स्पष्ट केले आहे। आता विद्यार्थ्यांनो, आपण सिद्धांताचं विधान पाहू। सिद्धांताचे विधान म्हणजे आपण काय पाहतोय आता? नियम, बरोबर? पहा, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत घटल्यास पुरवठा घटतो। इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे आपण जी वेगवेगळी गृहीते विचारात घेतलेली आहेत ती आहे आपली इतर परिस्थिती। गृहीते विचारात घेतल्याशिवाय सिद्धांत खरा ठरत नाही, अचूक ठरत नाही, सिद्धांत अनुभवास येत नाही। म्हणून इतर परिस्थिती कायम। इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर काय होतं? पुरवठा वाढतो, आणि या उलट वस्तूची किंमत घटल्यास पुरवठा घटतो। म्हणजेच किंमत व पुरवठा यामध्ये सम किंवा धन किंवा प्रत्यक्ष संबंध असतो। आता आपण विद्यार्थ्यांनो सूत्र पाहूया। Sx बरोबर F कंसात Px। S म्हणजे काय? सप्लाय, पुरवठा। X म्हणजे काय? कमोडिटी म्हणजे वस्तू। F म्हणजे फंक्शन, फंक्शन म्हणजे फलन, फलन म्हणजे संबंध दर्शविणे। P म्हणजे प्राइस म्हणजे किंमत, आणि X म्हणजे काय? कमोडिटी, वस्तू, बरोबर? मग काय होईल पहा, पुरवठा हे किंमतीचे फलन असते। Sx सप्लाय ऑफ कमोडिटी इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस ऑफ कमोडिटी। मराठीमध्ये काय होईल? वस्तूचा पुरवठा, वस्तूचा पुरवठा हे वस्तूच्या किंमतीचे फलन असते, किंवा साध्या भाषेत पुरवठा हे किंमतीचे फलन असते। आता आपण सिद्धांताची गृहीते पाहू। पहा, पहिलं गृहीत आहे उत्पादन खर्च स्थिर। आता पहा विद्यार्थ्यांनो, गृहीतके म्हणजे काय? या गोष्टी आपण गृहीत धरल्याशिवाय आपला सिद्धांत खरा ठरत नाही, किंवा आपला सिद्धांत अचूक ठरत नाही, किंवा आपला सिद्धांत गृहीतांशिवाय अनुभवास येत नाही। पहिला आहे उत्पादन खर्च स्थिर। पहा, उत्पादन खर्च हा स्थिर असतो असे पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरले आहे। कारण का? जर उत्पादन खर्च वाढला तर काय होतं? जर उत्पादन खर्च खूपच वाढला तर उत्पादन घटते आणि पुरवठा घटेल। उत्पादन खर्च वाढल्यावर काय होईल? उत्पादन घटून पुरवठा घटेल। आणि या उलट जर उत्पादन खर्चच घटला म्हणजे आपल्याला उत्पादन खर्च खूपच कमी आला तर आपलं उत्पादन वाढून पुरवठा वाढेल। आलं लक्षामध्ये? म्हणून काय? उत्पादन खर्च स्थिर असतो असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे।
आता विद्यार्थ्यांनो दुसरं गृहीत आहे आपलं उत्पादन तंत्र स्थिर. पहा, उत्पादन तंत्र स्थिर असते असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. म्हणजे उत्पादन तंत्रात बदल होत नाही असेच गृहीत धरले आहे. कारण काय होतं, सुधारित उत्पादन तंत्रामुळे म्हणजे नवीन उत्पादन तंत्रामुळे नवीन यंत्रसामग्रीमुळे उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. याउलट आपण जुनाट यंत्रसामग्रीचा वापर केला, जुनाट तंत्रज्ञानाचा वापर केला, जुनाट उत्पादन पद्धतीचा वापर केला तर उत्पादन घटून पुरवठा घटतो. आणि म्हणून उत्पादन तंत्र स्थिर असावे असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. पुढचं गृहीत आहे हवामानात बदल होत नाही. आता हे असं कुठं शक्य आहे का? हवामान कुठं स्थिर असतं का? पण आपण गृहीत धरलंय हा विद्यार्थ्यांनो. पहा, हवामान स्थिर असते म्हणजे हवामानात बदल होत नाही असे पुरवठ्याच्या सिद्धांतात काय गृहीत धरले आहे. हवामानामध्ये बदल होत नाही म्हणजे हवामान हे स्थिर असते, म्हणजे हवामान हे अनुकूल नसते किंवा प्रतिकूलही नसते असे या पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. कारण काय होतं, जर पूर, भूकंप, दुष्काळ अशी नैसर्गिक आपत्ती आली तर उत्पादन घटून पुरवठा घटतो. आणि म्हणून काय हवामानात बदल होत नाही, हवामान स्थिर आहे असे गृहीत धरले आहे. पुढचं आहे सरकारची धोरणे स्थिर. पहा, सरकारची धोरणे स्थिर असावीत असे पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरले आहे. सरकारची धोरणे कशी स्थिर असावीत असे पुरवठ्याचे सिद्धांतात गृहीत धरले आहे. का गृहीत धरले आहे? कारण सरकारची कर विषयक आणि व्यापाराविषयीची धोरणे ही स्थिर असावीत असे गृहीत धरले. सरकारची काय कर विषयक व व्यापार विषयक धोरणे स्थिर असावीत असे गृहीत धरले. कारण जर सरकारची धोरणे बदलली तर पुरवठ्याचा सिद्धांत अनुभवास येणार नाही. सरकारची कर विषयक व व्यापार विषयक धोरणे ही बदलली तर पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरणार नाही, आपल्याला अनुभवास येणार नाही. म्हणून सरकारची कर विषयक व व्यापार विषयक धोरणे स्थिर असावीत असे गृहीत धरले आहे. पुढचं आहे विद्यार्थ्यांनो वाहतूक खर्च स्थिर. पहा, वाहतूक खर्च स्थिर असतो असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. आता विद्यार्थ्यांनो वाहतूक खर्च हा कधीही स्थिर नसतो. डिझेलच्या किमती वाढल्या तर वाहतूक खर्च वाढतो, डिझेलच्या किमती घटल्या तर वाहतूक खर्च घटतो. पण इथं गृहीत धरलंय वाहतूक खर्च स्थिर असतो असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. कारण वाहतूक खर्च वाढला तर उत्पादन घटून पुरवठा घटतो आणि या उलट वाहतूक खर्चच घटला, वाहतूक खर्च खूपच घटला तर उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. म्हणून वाहतूक खर्च स्थिर असावा असे गृहीत धरले आहे. म्हणजे आपल्या सिद्धांताला बाधा पोहोचणार नाही. पुढचा आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर. पहा, इतर वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. कारण का इतर वस्तूंच्या किमती बदलल्या तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. काय सांगितलं? इतर वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. कारण इतर वस्तूंच्या किमती जर बदलल्या तर उत्पादक काय करतो? उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. पुढचं गृहीत आहे पहा, नवीन उत्पादकांची किंवा उद्योजकांची संख्या स्थिर. पहा, नवीन उत्पादकांची किंवा नवीन उद्योजकांची संख्या स्थिर असावी असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. म्हणजे नवीन जे उत्पादक असतील किंवा उद्योजक असतील त्यांची संख्या वाढताही कामा नये किंवा त्यांची संख्या घटताही कामा नये असं पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. का बरं? कारण जर नवीन उत्पादकांची
किंवा उद्योजकांची संख्या वाढली तर उत्पादन वाढून पुरवठा वाढेल. बरोबर आहे का नाही? नवीन उत्पादकांची संख्या वाढली किंवा नवीन उद्योजकांची संख्या वाढली तर उत्पादन वाढून पुरवठा वाढेल. या उलट काय, उत्पादकांची किंवा उद्योजकांची संख्या प्रचंड घटल्यास उत्पादन घटून पुरवठा घटेल. शेवटचं आपलं गृहीत आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. पहा, भविष्य काळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादकाला किंवा विक्रेत्याला कोणताही अंदाज येत नाही असे सिद्धांतात गृहीत धरले आहे. काय गृहीत धरलंय? प्रत्यक्षात असं होत नाही हा विद्यार्थ्यांनो. भविष्यकालीन किमतीचा अंदाज उत्पादकाला म्हणजेच विक्रेत्याला असतो, पण इथं गृहीत धरलंय भविष्य काळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादकाला किंवा विक्रेत्याला कोणताही अंदाज येत नाही असे पुरवठ्याच्या सिद्धांतात गृहीत धरले आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता आपण हे सिद्धांताची गृहीते का विचारात घेतलेली आहेत? या गृहीतांशिवाय, या गोष्टी गृहीत धरल्याशिवाय आपला सिद्धांत खरा ठरत नाही, आपला पुरवठ्याचा सिद्धांत अचूक ठरणार नाही, आपला सिद्धांत अनुभवास येणार नाही. आता आपण सिद्धांताचे स्पष्टीकरण पाहू. आता विद्यार्थ्यांनो आपण सिद्धांताचे स्पष्टीकरण पाहू. सिद्धांताच्या स्पष्टीकरणामध्ये विद्यार्थ्यांनो सर्वात अगोदर कोष्टक तयार करावं लागतं. कोष्टक म्हणजेच तक्ता, म्हणजेच सारणी, म्हणजेच पत्रक. बरोबर? तर आपण वैयक्तिक पुरवठा पत्रक हा प्रश्न मागे पाहिलेला आहे. तर वैयक्तिक पुरवठा पत्रक आपण हे तयार केलेलं आहे. पहा, पुरवठ्याचा आपण कोष्टक तयार करू. हे आहे वैयक्तिक पुरवठा पत्रक. बरोबर? डाव्या बाजूला म्हणालो आपण किंमत रुपयामध्ये, उजव्या बाजूला म्हणालेलो आहे पुरवठा नग संख्या. किंमत 10, 20, 30, 40, 50. पुरवठा 100, 200, 300, 400, 500. आता या कोष्टकाचं स्पष्टीकरण पहा. 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो. 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो, म्हणजे किंमत घटल्यास पुरवठा घटतो. आता या उलट काय, 50 रुपये किमतीला 500 नगांचा पुरवठा होतो, म्हणजे किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. आता आपण याची आकृती काढूया. पहा विद्यार्थ्यांनो, आपण वैयक्तिक पुरवठा पत्रक ते पाहिलेलं आहे, काढलेलं आहे. तेच वैयक्तिक पुरवठा पत्रक आहे विद्यार्थ्यांनो. पहा, सर्वात प्रथम हा अक्ष काढून घेतलेला आहे. बरोबर? याला हा कोणता आहे? अक्ष आहे, याच्यावर असतो पुरवठा. बरोबर? हा आहे अय अक्ष, याच्यावर आहे किंमत. ह्या खुणा करून तुम्हाला येतातच. बरोबर? ही किंमत आहे 10, 20, 30, 40, 50. आपण इथे टाकली किंमत 10, 20, 30, 40, 50. आता आहे पुरवठा. पहा, पुरवठा कशामध्ये आहे? नग संख्येत. 100, 200, 300, 400, 500. हा आहे आपला पुरवठा. 100, 200, 300, 400, 500. पहा, 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा. हे 10 इथे आहे, हे 100 या ठिकाणी. 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा. 20 रुपये किमतीला 200 नगांचा पुरवठा. 30 रुपये किमतीला 300 नगांचा पुरवठा, या ठिकाणी डॉट केलेला आहे. पहा, 40 रुपये किमतीला 400 नगांचा पुरवठा, या ठिकाणी पहा डॉट आहे. 50 रुपये किमतीला 500 नगांचा पुरवठा, या ठिकाणी डॉट केलेला आहे. पहा विद्यार्थ्यांनो, हा पुरवठ्याचा वक्र आपण काढून घेतलेला आहे, त्याला नाव दिलंय प. बरोबर? आता आकृतीचं स्पष्टीकरण पहा विद्यार्थ्यांनो. आकृतीत अक्ष अक्षावर पुरवठा तर अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो. पहा, 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो. 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो. तर 50 रुपये किमतीला 500 नगांचा पुरवठा होतो. म्हणजेच काय, किंमत घटल्यास पुरवठा घटतो, या उलट किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. किंवा याच्यातून सांगा, 10 रुपये किमतीला 100 नगांचा पुरवठा होतो, म्हणजेच किंमत घटल्यास पुरवठा घटतो.
या उलट 50 रुपये किमतीला 500 नगांचा पुरवठा होतो, म्हणजे किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. आणि म्हणूनच पुरवठ्याचा वक्र प हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. पुरवठ्याचा वक्र प हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो, म्हणजेच धनात्मक उताराचा असतो. आणि म्हणूनच किंमत व पुरवठा यामध्ये सम किंवा धन किंवा प्रत्यक्ष संबंध असतो. आता आपण सिद्धांताचे अपवाद पाहू. आता विद्यार्थ्यांना आपण पुरवठ्याच्या सिद्धांताचे आपण अपवाद पाहणार आहोत. आता अपवाद म्हणजे काय विद्यार्थ्यांना, आपण ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, बरोबर, गृहीतांमुळे काय होतं की आपला सिद्धांत अचूक ठरतो, आपला सिद्धांत खरा ठरण्यास मदत होते. तर सिद्धांताला अपवादही असतात. पहिला अपवाद आहे आपला श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र. पहा, आता श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र म्हणजे काय, खूप सोपी संकल्पना आहे, टेन्शन घ्यायचं नाही. पहा, दिलेल्या वेतन दरावर, आता वेतन दर म्हणजे आज वेतन दर किती आहे बाजारामध्ये, पुरुषांना साधारणतः 300 रुपये रोज देतात, स्त्रियांना साधारणतः 200 ते 250 रुपये रोज देतात, याला म्हणतात वेतन दर. वेतन दर म्हणजे समजला तुम्हाला, बाजारात रोज किती चालू आहे, 300 रुपये रोज आहे का 350 रुपये रोज आहे, त्याला म्हणतात वेतन दर. दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेले कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय. दिलेल्या वेतन दरावर समजा मला 300 रुपये रोज दिला, कामगारांनी केलेले कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा. आणि श्रमाचा पुरवठा वक्र हा आपल्याला आलेखाच्या साह्याने दाखविता येतो. आता पहा विद्यार्थ्यांनो, इथून महत्वाचं आहे, श्रमिकांच्या वेतनात जसजशी वाढ होत जाते, म्हणजे कामगारांच्या, श्रमिकांच्या म्हणजे काय, कामगारांच्या पगारात जसजशी वाढ होत जाते तसतसे ते कामगार अधिक तास काम करायला तयार होतात. परंतु ठराविक काळानंतर श्रमिकाच्या वेतनात म्हणजे पगारात कितीही वाढ केली तरी तो कामगार जास्त तास काम करायला तयार होत नाही. कारण श्रमिक म्हणजे कामगार हा एक मनुष्य असतो व त्याला आरामाची गरज भासते, आणि म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. आता विद्यार्थ्यांनो, मी एक सोपं उदाहरण देतो, पहा. मी एक श्रमिक आहे, मी एक कामगार आहे. उदाहरण ऐका, सोपं उदाहरण सांगतोय. मी एक श्रमिक आहे, कामगार आहे. तर मला समजा 8 तासाचे मला 10,000 रुपये देत आहेत. काय सांगितलं, 8 तासाचे 10,000 रुपये देत आहेत. म्हणजे श्रमिकांच्या वेतनात जसजशी वाढ होते तसतसे ते अधिक तास काम करायला तयार होतात. माझा पगार जसजसं वाढवतील तसतसं मी अजून जास्त तास काम करायला तयार होईल. परंतु विशिष्ट कालावधीनंतर 8 तास झाले, 10 तास झाले, 12 तास झाले, मला आरामाची गरज भासेल. आणि त्यानंतर मला कितीही पगार दिला, कितीही वेतनात वाढ केली तरी मी जास्त तास काम करायला मी तयार होऊ शकत नाही. कारण श्रमिक हा एक मनुष्य असतो, त्याला आरामाची गरज भासते. बरोबर आहे की नाही. मला सांगितलं 24 तास इथंच थांबायचं, कामाच्या ठिकाणी घरीच जायचं नाही, रात्रंदिवस काम करायचं, तुम्हाला 1 लाख पगार शक्य आहे का? नाही. श्रमिक हा एक मनुष्य असतो, त्याला आरामाची गरज भासते, आणि म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. आता याचं कोष्टक पहा विद्यार्थ्यांनो, सोपं आहे. डाव्या बाजूला आपण म्हणालेलो आहे वेतन दर रुपयात प्रति तास. वेतन दर कशामध्ये? रुपयात प्रति तास. इकडे म्हणालेलो आहे कामाचे तास 5, 7, 6. एकूण मजुरी. एकूण मजुरी म्हणजे काय? किती तास काम केलं? 100 रुपये प्रति तास आहे. 5 तास काम केलं, 500 रुपये मिळतील. 200 रुपये तासाने मला काम दिलं, 7 तासाचे मला 1400 रुपये मिळतील. 300 रुपये मला 1 तासाचा पगार दिला, 6 तास काम केलं तर 1800 रुपये मला पगार मिळेल. परंतु याच्यानंतर वेतन दर वाढ होतच राहिला आणि कामाचे तास वाढ होतच राहिले. नंतर मला जर सांगितलं की तुम्ही 1000 रुपये तुम्हाला दर तासाला देतो,
तुम्ही इथं 20 तास काम करा. शक्य आहे का 20 तास काम मला? नाही. श्रमिक हा एक मनुष्य असतो, त्याला आरामाची गरज भासते आणि म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र कसा मागे वळतो. आता विद्यार्थ्यांनो आपण आकृती काढूया. पहा, पहा आता हे आपलं काय आहे, कोष्टक. आकृती कशी काढायची पहा. सर्वात अगोदर आपल्याला काय काढावं लागेल विद्यार्थ्यांनो? अक्ष काढावं लागेल. पेन कुठे गेला आहे? पेनाने आकृत्या काढू नका. आकृत्या या पेन्सिलने काढायच्या असतात. पहा आता विद्यार्थ्यांनो, हा अक्ष कोणता झाला? हा झाला अक्ष अक्ष. हा आहे य अक्ष. पहा, बरोबर आठवतंय ना? आता अय अक्षावर आपल्याला वेतन दर दाखवायचा आहे. वेतन दर. वेतन दर हा कशामध्ये आहे विद्यार्थ्यांनो? रुपयामध्ये आहे. आणि अक्ष अक्षावर आपल्याला कामाचे तास दाखवायचे आहेत. इथे आपण म्हणू काय? कामाचे तास. बारकाईने पहा, थोडंसं मी हलवतोय. कामाचे तास. आता विद्यार्थ्यांनो पहा, मी 2 सेंटीमीटरचा अंतर घेतोय. थोडीशी आकृती सुटसुटीत आणि चांगली दिसण्यासाठी. आता वेतन दर पहा. हे वेतन दर रुपयामध्ये 100, 200, 300 वेतन दर पहा. इथे म्हणूया आपण 100, इथे 200, हे इथे 300. 2 सेंटीमीटरचा अंतर घेतलेला आहे आकृती सुटसुटीत दिसण्यासाठी. कामाचे तास 5, 7, 6. आता विद्यार्थ्यांनो हे आपल्याला कसे काढावं लागते? सरळ दाखवावं लागतील ना, असे थोडी दाखवता येईल. 5, हे 6 आणि हे 7. पहा आता विद्यार्थ्यांनो पहा, 100 रुपये दर तासाला दिले. एका तासाचे 100 रुपये दिले तर आपण किती? 5 तास काम केलं तर एकूण मजुरी किती होते? 500 रुपये. 100 रुपये एका तासाचे दिले तर 5 तासाचे 500 रुपये. मग 100 कुठे आहे आणि कामाचे तास दाखवा. हे 100 आणि हे 5. पट्टी लावा आणि हे दाखवा. हे झालं. त्यानंतर 200 रुपये तासाला दिले तर आपण 7 तास काम करतोय. हे 7, हे 200. आता 300 रुपये तास प्रति तास आपल्याला दिलेले आहेत तर कामाचे तास 6 झालेले आहेत. कामाचे तास आपले 7 वरून आपले 6 झालेले आहेत. आपला पगार वाढवलेला आहे. वेतन दरात वाढ झाली तरी कामाचे तास आपले कमी झालेले आहेत. कारण श्रमिक हा एक मनुष्य असतो, त्याला आरामाची गरज भासते. आता 300 रुपये वेतन दराला किती? कामाचे तास 6. हे 6 इथे आहे पहा. आता विद्यार्थ्यांनो पुरवठ्याचा वक्र काढायचा आहे. हा बिंदू मिळालेला आहे, हा बिंदू मिळालेला आहे, हा बिंदू मिळालेला आहे. पहा पुरवठ्याचा वक्र कसा येईल. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर सरळ असा जात असतो, पण हा डावीकडे वळालेला आहे. पहा विद्यार्थ्यांनो, हा झाला पाठीमागे वळणारा पुरवठ्याचा वक्र. तो असा जायला पाहिजे होता, असा, पण तो असा डावीकडे वळालेला आहे. आता आपण आकृतीचं स्पष्टीकरण पाहू विद्यार्थ्यांनो. आकृतीत अक्ष अक्षावर श्रमाचा पुरवठा तर अय अक्षावर वेतन दर प्रति तास दर्शविले आहे. 100 रुपये वेतन दराला श्रमाचा पुरवठा 5 तासांचा होतो.
100 रुपये वेतन दराला म्हणजे 100 रुपये पगार दिल्यावर 5 तास काम करतोय आपण. 200 रुपये वेतन दराला श्रमाचा पुरवठा 7 तासांचा होतो. साध्या भाषेत 200 रुपये प्रति तास दिल्यावर, एका दर तासाचे 200 रुपये दिल्यावर आपण 7 तास काम करतोय. परंतु त्यानंतर वेतनात वाढ केली 200 वरून 300, तर त्यानंतर श्रमाचा पुरवठा हा फक्त 6 तासांचा होतोय. आलं का लक्षात विद्यार्थ्यांनो? 300 रुपये वेतनाला काय होतंय, श्रमाचा पुरवठा 6 तासांचा होतोय. म्हणजे 6 तास काम करायला तयार होतोय, कारण श्रमिक हा एक मनुष्य असतो, त्याला आरामाची गरज भासते. दुसरा अपवाद आहे आपला कृषी उत्पादन. कृषी उत्पादनाला म्हणजेच शेतमालाला पुरवठ्याचा सिद्धांत लागू होत नाही. म्हणजे शेतमालाच्या बाबतीत पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही. कारण शेतमालाच्या किमती, कृषी उत्पादनाच्या किमती म्हणजे शेतमालाच्या किमती कितीही वाढल्या तरी कृषी उत्पादन म्हणजे शेतमालाचा पुरवठा त्वरित वाढविता येत नाही. विद्यार्थ्यांनो बारकाईने ऐका. कृषी उत्पादनाला म्हणजे शेतमालाला पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही, लागू होत नाही म्हणजे खरा ठरत नाही. कारण कृषी उत्पादनाच्या किमती कितीही वाढल्या म्हणजे शेतमालाच्या किमती कितीही वाढल्या तरी शेतमालाचा पुरवठा त्वरित वाढवता येत नाही. सोपं उदाहरण सांगतो विद्यार्थ्यांनो. उद्या समजा कांद्याचे 1 क्विंटल किंवा बरं जाऊ दे 100 किलो कांदा, तो जर 1000 रुपयाला झाला तर मी आज कांद्याचं बी टाकून उद्या येईल का कांदा? उद्याच लगेच मी उत्पादन करून परवा पुरवठा करू शकतो का? नाही. गव्हाचं पोतं उद्या 5000 रुपयाला झालं, आज 5000 रुपये किंमत आहे असं आपण गृहीत धरलं, तर मी आजच गव्हाचं बी शेतीमध्ये टाकून उद्याच गहू येतील का? लगेच उत्पादन होईल का पुरवठ्यासाठी? नाही. म्हणजे काय, तर शेतमालाच्या किमती कितीही वाढल्या तरी शेतमालाचे उत्पादन व पुरवठा त्वरित करता येणे शक्य होत नाही. पुढचा आहे रोख रकमेची तीव्र गरज. पहा, जर विक्रेत्याला रोख पैशाची तीव्र गरज असेल तर तो आपला माल कमी किमतीला विकेल, म्हणजे कमी किमतीला जास्त पुरवठा करील. काय सांगितलं? जर विक्रेत्याला रोख पैशाची तीव्र गरज असेल, जर विक्रेत्याला किंवा उत्पादकाला रोख पैशाची खूपच गरज असेल तर तो काय करेल? आपला माल कमी किमतीला विकेल, कमी किमतीला जास्त पुरवठा करेल. म्हणजे इथं तो पुरवठ्याच्या नियमानुसार वागणार नाही. म्हणजे किंमत कमी झाली म्हणून तो पुरवठा कमी करणार नाही किंवा किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढविणार नाही. आता एक सोपं उदाहरण विद्यार्थ्यांनो पहा. समजा जे आर्मीमध्ये मिलिटरीमधले जे आपले भारतीय लोक आहेत बरोबर, तर ते तिकडं TV, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन भरपूर वस्तू घेतात. पण ते इकडं जेव्हा ते निवृत्त होतात, रिटायर होऊन आपल्या मायदेशी येतात, घरी येतात समजा, तर तेव्हा ते आपल्या वस्तू तिथे मिळेल त्या किमतीला, कमी किमतीला विकून पुरवठा करून टाकतात. किंवा दुसरं उदाहरण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं पहा. शेतकरी समजा मेथीची भाजी 20 रुपयाला असेल, तो सकाळी 20 रुपयाला विकतोय, संध्याकाळी तीच भाजी दुपारी पण 20 रुपयाला विकतोय. पण संध्याकाळी 9 आणि 10 वाजलेत, त्याला घरी जायचं आहे, तर तो अशा वेळेस पुरवठ्याच्या नियमानुसार वागणार नाही. तो कमी किमतीला सुद्धा जास्त पुरवठा करून आपला माल विकून टाकतो. पुढचा आहे विद्यार्थ्यांनो नाशवंत वस्तू. पहा, नाशवंत वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही. कारण का? नाशवंत वस्तूंचा साठा आपल्याला दीर्घकाळ करता येत नाही. त्यामुळे विक्रेता काय करतो? कमी किमतीला सुद्धा जास्त पुरवठा करतो. अपवाद पहा विद्यार्थ्यांना, नाशवंत वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा सिद्धांत लागू होत नाही म्हणजे खरा ठरत नाही. कारण नाशवंत वस्तूंचा साठाच आपल्याला दीर्घकाळ करता येत नाही. त्यामुळे विक्रेता कमी किमतीला सुद्धा जास्त पुरवठा करतो.
उदाहरणार्थ दूध, अंडी, मांस, मासे, भाजीपाला इत्यादी. पुढचं आहे विद्यार्थ्यांना अपवाद दुर्मिळ वस्तू. पहा, ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत म्हणजे अशा वस्तूंना म्हणतात दुर्मिळ वस्तू. व दुर्मिळ वस्तूंबाबत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही म्हणजे दुर्मिळ वस्तूंबाबत पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही. त्यामुळे दुर्मिळ वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी दुर्मिळ वस्तूंचा पुरवठा त्वरित करता येणे शक्य नाही. काय सांगितलं? दुर्मिळ वस्तूंच्या बाबत पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही कारण दुर्मिळ वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी दुर्मिळ वस्तूंचा पुरवठा त्वरित करता येणे शक्य नाही. उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे असतील, दुर्मिळ नाणी असतील, मौल्यवान वस्तू असतील. पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र असेल, बरोबर? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र म्हणजे ही झाली दुर्मिळ वस्तू. तर अशा त्या पत्राची किंमत कितीही वाढली तरी त्या दुर्मिळ वस्तूचा पुरवठा म्हणजे त्या पत्राचा पुरवठा त्वरित करता येणे काय शक्य नसते. म्हणून दुर्मिळ वस्तूंबाबत पुरवठ्याचा सिद्धांत खरा ठरत नाही. दुर्मिळ वस्तूंना पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. आता पहा, भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढणार असतील, भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढणार असतील तर वर्तमान काळात किंमत जास्त असूनही विक्रेता पुरवठा वाढविणार नाही. कारण का? भविष्यात त्याला जास्त नफ्याची अपेक्षा असते. बरोबर आहे का नाही? भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढणार असतील. आज माझ्याकडे एक वस्तू आहे, आज ती वस्तू 10 रुपयाला आहे, ती पुढच्या आठवड्यामध्ये 20 रुपयाला होणार आहे. मग आज किंमत जास्त असेल तरी मी जास्त पुरवठा करणार नाही कारण भविष्यात मला जास्त नफा मिळणार आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपला पुरवठ्याचा सिद्धांत संपलेला आहे. धन्यवाद.